नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आज एक व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट करत राज्यात गुंडाचा मोहरक्याचा बेकायदेशीरपणा मुख्यमंत्री पदावर बसलाय, त्यामुळे गुन्हेगारी वाढण्याचा आरोपही केला आहे। एक व्यक्ती एल्कार मोटर चालकांवर भर रस्त्यावर कुठल्या तरी हत्याराने हल्ला करताना दिसत असल्याचा हा व्हिडिओ आहे आणि शिंदे गटाच्या आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड असल्याने त्यांची म्हटले की रस्त्यावर हा हल्ला होताना पाहून लोक गुमगमान जाताना दिसत आहे। काय आहे हा पोस्ट जाणून घेऊया। महाराष्ट्रात गुंडाराज मिंदेचा आमदारांच्या महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर रस्त्यावर एका व्यक्तीला मारहाण केली। त्या व्यक्तीची बायको मूल रडत होती, पण कोणी मदतीला यायला हिंमत केली नाही। कायद्याच्या चितड्या लोकांचे हाल ही फक्त कर्जतची अवस्था नाही तर राज्यभरात गुंडागिरी वाढली, कायदा व्यवस्थेची वाट लागली, कारण गुंडाचा मोहरक्याचे बेकायदेशीरपणा मुख्यमंत्री पदावर बसलाय। तर दुसरीकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधला। ही सत्तेची मस्ती असल्याची टीका देखील त्यांनी केली। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आमदारांवर निशाणा साधला। मारहाण करणारा व्यक्ती कोणत्या आमदाराचा अंगरक्षक आहे किंवा नाही मला त्यास रस नाही, पण एखाद्या व्यक्तीला भर रस्त्यावर अशी मारहाण करण्याची हिंमत होत आहे ही फार गंभीर गोष्ट आहे। या घटनेवरून राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर मित्रांनो, आमदार महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्ती आपला बॉडीगार्ड नसल्याचं स्पष्ट केलं। तसेच हा प्रकार दोन कार्यकर्त्यांमधील वाद असल्याचा दावाही त्यांनी केला। ठाकरेंनी मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला आहे। मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही, पण ते दोघेही आमचे कार्यकर्ते आहेत। त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडला असावा। या प्रकरणी त्यांनी काही चुकीचे कृत्य केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं देखील थोरवे यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।